लवकरच होळी येत आहे आणि जळत्या होळीमध्ये आपल्याला कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत ह्या मी तुम्हाला नक्की सांगणार आहे आणि सर्वांनीच नक्की आवर्जून ह्या वस्तू नक्कीच जळत्या होळीमध्ये टाका। आपल्या घरामध्ये सतत क्लेश, भांडण, तंटे, वादविवाद होत असतील तर चंदनाचं लाकूड आहे ते जळत्या होळीमध्ये नक्कीच टाका। आपल्या घरामध्ये जर गरिबी, दरिद्रता आलेली आहे, पैसा टिकत नाही आहे, पैशाला पैसा टिकत नाही आहे, तर ह्यावेळी एक अख्खा नारळ जो असतो तो नारळ आपल्या जळत्या होळीमध्ये आपल्याला टाकायचा आहे। त्यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते। आपल्या घरामध्ये सतत आजारपण वगैरे वाढत गेलेले आहे तर खायचे पान, कापूर आणि लवंग आपल्याला जळत्या होळीमध्ये टाकायचे आहे। त्याचबरोबर काळे तीळ आपण जळत्या होळीमध्ये टाकले तर आपल्या घराला जी काही नजरदोष लागलेली आहे ते सर्व काही निघून जाते। हवन सामग्री आपण जळत्या होळीमध्ये टाकली तर आपले वैवाहिक जीवन आहे ते अधिक सुखकारक होते। त्याचबरोबर ज्यांचे विवाह योग जुळत नाही आहे त्यांनी देखील हवन सामग्री ही जळत्या होळीमध्ये टाकली तर त्यांचे विवाह योग देखील लवकरात लवकर जुळून येण्याचे चान्सेस वाढत जातात।